जळगाव जामोद येथील महेंद्र संपतराव वानखेडे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन जळगाव जाम यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केले की जळगाव जामोद तालुक्यात 22/6/2023 रोजी अतिवृष्टी झाली होती। त्यावेळी शहरातील आणि तालुक्यातील घरे, जनावरे, जमिनीचे पंचनामे तयार करून यादीमध्ये बोगस व पात्र नसलेले लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून अधिकारी, कर्मचारी यांनी तात्कालीन तहसीलदार यांच्या दालनात सादर केले। याबाबत पंचनामे तयार करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच तत्कालीन तहसीलदार सुद्धा यामध्ये सहभागी असून आपल्या बचावाकरिता तहसीलदार यांनी आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 24 जानेवारी 2023 चे शासन निर्णयानुसार तहसीलदार यांनी चुकीची माहिती दुरुस्त करणे, नुकसान भरपाई मंजूर करणे आणि लाभार्थ्यांना लाभ प्रदान करणे तहसीलदार यांचे अधिकार क्षेत्रात येत आहे। त्यामुळे तहसीलदार हे सर्वस्वी जबाबदार असून त्यांचे अधीनस्थ असलेले अधिकारी, कर्मचारी सुद्धा जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। आर्थिक घोटाळा प्रकरणी चौकशी, संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले। नमूद मागणी पूर्ण न झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून तक्रारकर्त्याने आमरण उपोषण सुरू केले असून अद्याप मात्र उपोषणाची दखल घेतली नसल्याचे दिसून येते। 2023 मध्ये अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये लोकांचे घर वाहून गेले, शेती सोडून गेली, जनावरं मेले। त्याच्याकरता शासनाने दिनांक 24 जानेवारीला जे शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णय ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। त्या सूचनामध्ये तहसीलदार हे जबाबदार राहतील, तहसीलदाराची सर्वस्वी जबाबदारी राहील अशा प्रकारच्या सूचना आहेत। तहसीलदारांनी त्याच्या कर्तव्यपालनात कुचराई करून नाही तर तहसीलदार स्वतःच्या सहभागी आहेत, त्याच्यामध्ये अनियमितता आढळली। त्याच्यामध्ये जे लोक पात्र आहेत त्याचे नावं डावलून त्यांना लाभ भेटला नाही, परंतु जे लोक पात्र नाहीत अशा लोकांची नावाची यादी करून शासनाची फसवणूक केली व बोगस लाभार्थी दाखवून अनुदान लाटलं। त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। भ्रष्टाचारामध्ये फक्त काही लोकांवर कारवाई करण्यात आली, तर तेच लोक दोषी नाही आहेत, सर्वच लोक दोषी आहेत। त्याच्यामध्ये तहसीलदारही दोषी आहे, उपविभागाधिकारी दोषी आहेत, सर्वच लोक दोषी आहेत। कारण शासनाच्या निर्णयामध्ये प्रांताधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून तहसीलदारांनी यादी मंजुरात करावी अशा प्रकारच्या सूचना आहेत। तर फक्त बाकीचे कर्मचारी कसे काय जबाबदार राहतील त्यांनी तर आणि मी तर म्हणतो की जे सर्वे करणारे कर्मचारी आहेत त्यांनी जी मास्टर यादी सादर केली ती मास्टर यादी आणि अनुदान वाटप जी तहसीलदारांनी अनुदानाची यादी तयार केली त्या अनुदानाची यादी या दोन्ही याद्या सरकारने तपासाव्या। त्याच्याकरता SIT समिती गठीत करावी आणि त्या SIT समिती मार्फत जो निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षानुसार कारवाई करण्यात यावी। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, जळगाव जामोद, बुलढाणा।